आज मी बनवते भाजणी न बनवता कुरकुरीत अशी चकली आणि ही चकली अर्ध्या तासामध्ये तयार होते. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी स्वरूपा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आता इथे मी अर्धा कप मूग डाळ घेतलीये. ही आपल्याला पहिले स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता मूग डाळ छान धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचे. हे छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, थोडीशी हिंग. हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिक्स केल्याच्या नंतर आपण ही डाळ साईडला ठेवून घेऊयात. आता इथे आपण एक कपडा टाकून घेऊयात. मी इथे ना असा एक कॉटनचा कपडा घेतलाय, त्याच्यावरती 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. हे बघा. आता हे 2 कप गव्हाचं पीठ आपल्याला छान असं मस्त याची पुरचुंडी अशी बांधून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. हे बघा अशी पुरचुंडी ही आपण अशी मस्त बांधून घ्यायची आहे. आता मी कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलंय. त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून घेते. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे मूग डाळ ठेवून घ्यायची आहे. त्याच्यावरती एक झाकण ठेवायचंय. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ही पुरचुंडी आहे ना ही ठेवायची. आपल्याला थोडंसं 4 ते 5 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्यात. एक 15 ते 20 मिनिटांपर्यंत आपल्याला हे कुकर गॅसवर ठेवायचे. हे बघा आता कुकर थंड झालेलं आहे. आता मी ह्याला काढून घेते, कुकरला असं ओपन करून घेते. आता ही पुरचुंडी आपण बाहेर काढून घेऊया. आता आपण डाळ चेक करून घेऊया. हे बघा आपली डाळ मस्त छान अशी शिजलेली आहे, हे बघू शकता. हे बघा आता ही आपल्याला काढून घ्यायची आहे. आता ही डाळ आपल्याला छान अशी मस्त घुसळून घ्यायची आहे, जेणेकरून आपली डाळ जी आहे ना ती अशी मस्त स्मूथ होईल. हे बघा मी करते तसं. आता डाळ घुसळल्याच्या नंतर आपल्याला ही डाळ साईडला ठेवून द्यायची आहे. आता गरम गरम ही पुरचुंडी आहे ना ही आपल्याला काढून घ्यायची अशी. तेव्हा आपण गहू ठेवले होते ना, गव्हाचं पीठ ठेवलं होतं ते, हे असं. आणि हे आपल्याला मोडून घ्यायचे हे पीठ. हे बघा अशा प्रकारे. हे असं मी सर्व याच्या गाठी आहेत ना सगळ्या अशा काढून घेते. आणि तुम्हाला हे गरम गरमच करायचंय, कारण का हे गरम गरम या गाठी अशा पटापट सुटतात. थंड झाल्यावरती हे सुटणार नाही. हे बघा सुटतायत कशा. मी एक परात घेतलंय. तर आता परातीमधून आपल्याला हे पीठ जे आहे ना ते छान असं मस्त चाळून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये ज्या गाठी वगैरे असतील त्या सर्व निघून जातील. आणि वरच्या ज्या गाठी उरतील त्या पण तुम्ही परत अशा बारीक करून घ्यायचे हाताने. जर जमलं तर करा बारीक. हे बघा अशा प्रकारे आता मी हे सर्व पीठ चाळून घेते. आता हे पीठ आपलं सर्व असं मस्त चाळून झालेलं आहे. आता तुम्हाला मी इथे एक टीप देते. जर तुम्हाला जरा गाठी मोडायच्या नसतील, म्हणजे अशा हाताने मोडायच्या नसतील, तर तुम्ही इथे ना हे गाठी आहेत ना अशा थोड्याशा बारीक बारीक करून अशा मिक्सरला लावून फिरवू शकता. तर मी आता इथे व्यवस्थित आता हे सर्व असं पीठ एकसंध करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला डाळ घालायची आहे. आता ही डाळ आपल्याला असं थोडंसं चाळणीमधून गाळून घालायची, म्हणजे ह्याच्यामध्ये पण जे असेल डाळ अशी अख्खी वगैरे ती पण सगळी निघून जाईल. तर ही सर्व आपल्याला ही अशी ही करून खालून घालून घ्यायची आहे. हे बघा. हे बघा सर्व तुम्हाला अशी डाळ अशी मस्त खालून आलेली आहे. ही सर्व अशी मी आता काढून घेते या चाळणीवरची. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे. त्यामध्ये घेते इथले हळद, त्याचबरोबर लाल मिरची पावडर, त्याचबरोबर धण्याची पावडर, हिंग, ओवा आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि छान असं मस्त याचं पीठ मळून घ्यायचंय. पीठ मळताना तुम्ही ते थोडंसं गरम पाणी घेऊन मळायचंय हे पीठ. आता मी सर्व हे बघा असं सर्व साईडने असं मिक्स करून घेते. आता हे सर्व मिक्स केल्याच्या नंतर हे बघा आता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचंय,
जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचंय, जास्त पातळ पीठ करायचं नाहीये. बघा आता हे सर्व पीठ जे आहे ते मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे तुमचं पीठ झालं पाहिजे. हे आपण थोडं साईडला ठेवून देऊयात. आता मी इथे साचा घेतलेला आहे. तर ही बघा ही चकली घेतलेली इथे, त्याचं माप जे शेप असतं ते. तर ह्याला पण आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचे, जेणेकरून आपला गोळा जो आहे ना तो चिकटणार नाही आणि पटापट आपली चकली बाहेर निघेल. अजून आतमध्ये साच्याला पण वरतून खालतून तेल लावून घ्यायचे. असं मी वरतून खालतून तेल लावून घेते. आणि हे बघा हे याला पण तेल लावून घ्यायचे. आता आपल्याला हा साचा असा बंद करून घ्यायचा आहे. आता या साच्यामध्ये आपण हा गोळा घालून घेऊया. अजून आता इथे जर वरती जर मी अर्धा गोळा टाकला तर आपली चकली तुटू शकते, त्याच्यामुळे मी एवढाच गोळा घालते. तर हा साचा बंद करून घ्यायचा आहे आणि छान अशा आपण याच्या चकल्या पाडून घेऊया. आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊया. हा जो पहिला गोल आहे ना हा जरा हाताने असा थोडासा राऊंड करून घ्यायचा, जेणेकरून आपली चकली जी आहे ती प्रॉपर गोल होईल. तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये पाहिजे तेवढ्या आकाराची तुम्ही चकली इथे पाडून घ्यायची. हे बघा आपली केवढी सुरेख अशी चकली मस्त तयार झाली आहे. आता मी अशा सर्व चकल्या पाडून घेते. आता मध्यम गॅसवरती तेल छान गरम करून घ्यायचे आणि त्यात आपल्याला एक एक चकल्या अशा मस्त सोडून घ्यायचे. आणि सोडताना त्याचा हा जो टोक असतो ना ते आपल्याला दुमडून घ्यायचे, जेणेकरून आपली चकली तेलामध्ये सुटणार नाही. तर हे बघा गॅस तुमचा स्लो ते मीडियमच असला पाहिजे, नाहीतर आपल्या चकल्या लगेच करपतील आणि सगळ्या कच्च्या राहतील. आता ह्या आपल्याला अशा मस्त उलटून पालटून तळून घ्यायचे, लगेच हलवायचं नाहीये. हे बघा तुम्ही बघू शकता चकली केवढी सुंदर झालेली आहे आपली. आता आपण या चकल्या छान अशा मस्त पलटवून घेऊया, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा होती. हे बघा आता आपल्या चकल्या ज्या आहेत त्या मस्त तयार झाल्या. त्या मी आता काढून घेतले. सर्व तेल आहे ना असं प्रॉपर निघू द्यायचे चकल्यांमधून. तर आता मी अशा सर्व चकल्या ज्या आहेत ना त्या मस्त तळून घेते. मूग डाळीची ही चकली खूपच कुरकुरीत आणि चविष्ट होते. तर ही रेसिपी तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही रेसिपी घरी बनवून बघणार. तर ह्या दिवाळीला ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.